नमस्कार अमरावती। मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचा संताप आता उफाळून आला आहे। अमरावती येथील अप्पर आदिवासी विभाग कार्यालयासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करीत थाळीनाद आंदोलन केलं। ताट वाजवत विद्यार्थ्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या विविध मागण्याकरिता जोरदार एल्गार पुकारला। आश्रम शाळांमधील भोंगाळ कारभार, स्कॉलरशिप मधील अडचणी तसेच वसतिगृहात योग्य आणि पुरेसं अन्न न मिळण्याच्या समस्यावर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त केली। आंदोलन दरम्यान अर्जुन युवनाते यांनी विद्यार्थ्यांची भूमिका मांडली। प्रशासनाने तातडीने या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा या ठिकाणी इशारा सुद्धा देण्यात आला। मेळघाटातील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून आता शासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी अर्जुन युवनाते आज विभागीय आदिवासी विद्यार्थी समिती कृती समितीचा आहे। आज ढोलबाजा थाळीबाजा आंदोलन करण्यात आले। आंदोलन करण्याचं एकच उद्दिष्ट होतं का या महाराष्ट्रामध्ये आदिवासी मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल यांनी 21,000 कोटीचं बजेट सँक्शन केलं आदिवासींसाठी, परंतु आज आदिवासी विद्यार्थी भीक मागून राहिला, आज आदिवासी थाळी वाजवून राहिला। कारण काय? कारण एकच आहे का 21,000 कोटी रुपये तुम्ही जे विधानसभेमध्ये बजेट देता आदिवासीले ते आदिवासी विद्यार्थ्यांना पोचत नाही। 40,000 विद्यार्थी महाराष्ट्रातले असे आहे ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत अप्रूव्हल भेटलं नाही। म्हणजे तुम्ही आदिवासी विकास विभागाचे आदिवासी मंत्री विके साहेब हे स्वतः प्राचार्य राहिलेले आहे, प्राध्यापक राहिलेले आहे। शिक्षणामुळे आदिवासीची गंगा हे यमुनेला जाऊन भेटेल। शिक्षणामुळे आदिवासी विद्यार्थी हा मोठा अधिकारी बनेल। उद्या जर त्याला शिक्षणासाठी तुम्ही मदत केली नाही तर ते बजेट कोणत्या आमच्या कामाचं? त्या बजेटमध्ये असं काय आहे? मागण्या काय आपल्या मागण्या काय होत्या? मागण्या तेच होती। आमची प्रमुख मागणी आहे का विद्यार्थ्यांना 40,000 विद्यार्थ्यांना अप्रूव्ह तात्काळ दिलं पाहिजे। त्यानंतर आदिवासी आश्रम शाळेमध्ये जो भोंगाळ कारभार चालू आहे ज्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ज्याच्यावर एक समिती गठीत झाली पाहिजे। ताट वाजवण्याचं कारण काय आहे? तेच कारण आहे का 21,000 कोटी तुम्ही बजेट सँक्शन करता आणि आदिवासी विद्यार्थ्यांना तुम्ही अप्रूव्हल देत नाही। डीबीटी त्यांना पडली पाहिजे। आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश भेटला पाहिजे। त्या टेंभुर्सडामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्या मृत्यू संदर्भात तिथल्या मुख्याध्यापक, अधीक्षक, महिला शिक्षक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला।